त्यामुळे आपण पाहतो की अपील तुम्हाला मेन पंचांकडे करावी लागते. आज हा क्रिकेटचा खेळ घराघरामध्ये जाऊन पोहोचलेला आहे आणि ग्रामीण भागामधलं क्रिकेट हे बदलत आहे, डेव्हलप होतंय. आणि जसं जसं ग्रामीण भागातलं क्रिकेट बदललेलं आहे तसं तसं प्रत्येक खेळाडून आपल्या खेळामध्ये सुद्धा खूप चांगल्या पद्धतीच्या सुधारणा केलेल्या आहेत. आणि आज सुद्धा तुम्ही पाहू शकता ग्रामीण भागामधलं क्रिकेट खूप चांगल्या पद्धतीने त्याला सौंदर्य प्राप्त झालंय. डीप टर्नमॅन मध्ये हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4. पहिल्या षटकाचा खेळ संपतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती 6 धावा, 1 गडी बाद, 1 षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. आज ग्रामीण भागातलं क्रिकेट बदलतंय. आज ग्रामीण भागातला खेळाडू चांगलं क्रिकेट खेळतोय आणि ग्रामीण भागातलं क्रिकेट आज एक षटकाचा खेळ संपतोय. 6 धावा धावफलकीवरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. दुसऱ्या षटकाला आता सुरुवात होईल आणि दुसरं षटक टाकण्यासाठी एक नवीन गोलंदाज चोपडीस टीम कडून आता गोलंदाज मार्गावरती चेंडू घेणार आहे. बाकी आता ही क्रिकेट जगलेली लोक हा प्रत्येक गावामध्ये मी पाहतो की ज्यांनी क्रिकेटचा खेळ जवळून पाहिलेला आहे. आता तुम्ही पाहते 1990, 1980, 85, 86 जर क्रिकेट तुम्ही बघितलं तर त्या काळचं क्रिकेट हे वेगळं होतं. त्यावेळेस एक क्रिकेटच्या वेगळ्या स्पर्धा असायच्या आणि आत्ताच्या क्रिकेटमध्ये जरासा बदल झालेले आहेत, सुधारणा झालेल्या आहेत. या आधीच्या क्रिकेटमध्ये तुम्ही या अजून मागचं जर क्रिकेट बघितलं 1980, 86, 85 सालचं क्रिकेट तर ते वेगळं होतं. त्यावेळेस ग्रामीण भागामध्ये इतक्या मोठ्या स्पर्धा नसायच्या. एखादी चांगली मोठी स्पर्धा व्हायची, मात्र ती स्पर्धा खेळण्यासाठी सुद्धा गावोगावी प्लेयर, गावचे प्लेयर, अगदी काही खेळाडू अगदी गाड्यांना हात करून गाड्या थांबवून ती स्पर्धा खेळण्यासाठी तिथे जायचे आणि खूप चांगल्या पद्धतीचं त्यावेळी क्रिकेट असायचं. त्यावेळेस तुम्ही पहा की आज पुणे जिल्ह्यामध्ये क्रिकेटचा खेळ आपण पाहतो या ठिकाणी नक्कीच तो प्रगत आहे आणि याआधीपासून हा खेळ खूप प्रगत आहे. व्हाईट बॉलचा हा इशारा आपण पाहतो या ठिकाणी मेन पंचांचा होता. षटक क्रमांक 2 ला ही सुरुवात होतीये आणि दुसरं षटक टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गवरती अमित जो खेळाडू तो गोलंदाजी मार्गवरती आहे. आता संतोष लष्करी लवकर बाद झाला, त्यामुळे करावं लागेल. टीमच्या ज्या बाकीचे खेळाडू आहेत त्यांच्यावरती ती जबाबदारी येऊन ठेवलेली एक माफक आव्हान समोरच्या प्रतिस्पर्धा समोर उभं करावं लागणार आहे. अपील होतीये मात्र मेन पंच सुद्धा ती ते शांत डोक्याने निर्णय देत आहेत की हा चेंडू स्वेर पद्धतीचा आहे. की ते सुद्धा सांगतात हा चेंडू आता पाहता व्हाईट बॉल कधी दिला जातो ज्यावेळेस मेन पंचांना असं वाटतं की आता हा चेंडू खेळाडूला खेळणं जणू अशक्यता आहे, त्यावेळेस मेन पंच ते वाईट चेंडू देत असतात आणि वाईट चेंडू पडल्यानंतर समोरच्या संघाला 1 धाव बोनस दिली जाते. तुम्हाला हा नियम माहिती आहे, 22वा नियम आंतरराष्ट्रीय. त्यामुळे तर त्या वाईटच्या काही धावा आपण पाहतोय अर्थ समोरच्या संघाला मिळणार आहे. 1983 साली भारतामध्ये तो नियम चालू झाला. 1984 मध्ये पाकिस्ताननं सुद्धा तो नियम आपल्या लॉ बुक मध्ये टाकून घेतला. 1985 साली इंग्लंड तो नियम आपल्या लॉ बुक मध्ये टाकून घेतला. त्यानंतर मला वाटतं 1984 साली ऑस्ट्रेलियामध्ये 3 नियम वापरायला त्यांनी सुरुवात केली आणि ऑस्ट्रेलिया पाठोपाठ 1985-86 साली श्रीलंकेमध्ये हा नियम चालू केला की व्हाईट बॉल किंवा नो बॉल पडल्यानंतर प्रतिस्पर्धी संघाला 1 धाव द्यायची. त्यानंतर 1992-93 ला दक्षिण आफ्रिका आणि झिम्बाब्वे यांनी तो नियम चालू करून घेतला आणि 2000 मध्ये बांगलादेशामध्ये धाव देण्याची प्रथा सुरू झाली. असा 22वा नियम तुम्ही पाहता आहे
व्हाईट बॉल ज्याला स्क्वेअर चेंडू असं म्हटलं जातं, त्याला घोषित केलं जातं की ज्यावेळेस मेन पंचांना वाटतं की आता बाबा हा चेंडू खेळाडूला खेळणं जणू अशक्य आहे, असे काही नियम तुम्हाला क्रिकेटमध्ये बघायला मिळतील की खूप मोठं क्रिकेटचं भांडार आहे आणि बऱ्याचशा चांगल्या स्पर्धा प्रत्येक गावामध्ये तुम्ही पाहताय. आपण पाहिलं तुम्ही आपल्याला मरता केव्हा येतं पण जगता आलं पाहिजे. आज क्रिकेट जगलेली लोक हे प्रत्येक गावामध्ये आहे. गेली काही वर्षात या खेळानं चांगली लोकप्रियता गमावलेली आहे. इंग्रजांनी आपलं साम्राज्य 5ही खंडामध्ये विस्तारलं होतं आणि त्यांनी त्या साम्राज्य सोयत आपल्या चालरीती यांचाही परिसर बरंच प्रचंड केला आणि हळूहळू या खेळाने चांगली लोकप्रियता गमावली आणि आज हा खेळ ग्रामीण भागामध्ये आलेला आहे आणि ग्रामीण भागामध्ये सुद्धा एक चांगलं लोकप्रिय प्राप्त झालेला हा खेळ. मिड विकेट मध्ये हा चेंडू फेकून देतोय सीमारेषा बाहेर, षटकार. षटकार होता. पुन्हा व्हाईट बॉलचा हा इशारा आपण पाहतो या ठिकाणी मेन पंच या ठिकाणी देत आहेत की क्रिकेटचं भांडार मोठा आहे. क्रिकेटचे लॉज आहेत, क्रिकेटचे कायदे कानून आहेत. मी मला सांगितलं सुद्धा की लंडन क्लबनं 1744 मध्ये क्रिकेटचे नियम लॉज ऑफ क्रिकेट प्रकाशित केले. यामध्ये खेळपट्टी 22 यार्ड लांब असावी असा उल्लेख आहे. त्यानंतर मेलबर्न क्रिकेट क्लबनं म्हणजेच MCCनं 1788 मध्ये पहिल्यांदा क्रिकेटच्या नियमांमध्ये सुधारणा केल्या आणि पुन्हा ते लॉज आपल्या समोर आणले. आज तुम्ही पाहता नियमांनी हा क्रिकेटचा खेळ बांधून खेळला जातो. मला मगाशी सोयीनं विचारलं किती टोटल नियम आहेत, मी सुद्धा सांगितलं 1 ते 42 आहे. आता तो म्हटलं पहिला नियम काय, तर पहिला नियम आहे की प्लेअर हा चेंडू मागे क्षेत्ररक्षक उभा आहे आणि झेल त्याच्याकडनं तो सुटला पाहिजे. झेल सोडणं चुकीचं आहे. या परिस्थितीला तरी कारण ही नॉकआउट पद्धत आहे. येथे हरणाऱ्याला दुसरी संधी नाही. षटक क्रमांक 2चा खेळ संपतोय आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकीवरती मी जातो. धावा आहेत 19 धावा, 1 गडी बाद. ही नियम क्रमांक 1 जर तुम्ही पाहिला ती प्लेअर आहे. टीम मध्ये कॅप्टन धरून तुम्ही 11 खेळाडू खेळू शकता. हा नियम क्रमांक पहिला क्रिकेट मधला आहे आणि असे बरेचसे नियम आज क्रिकेट क्षेत्रामध्ये आहेत. आज बेसिक काही नियम आपण पाहतो. मी याआधी सांगितलं की आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे जे नियम असतात ते वेगळे असतात आणि स्पर्धेचे काही नियम असतात. आता आपल्या स्पर्धेचे नियम काय आहेत, तर स्पर्धेचे नियम हे आहेत की तुम्ही आतमध्ये चेंडू चेक करू शकत नाही. हा स्पर्धेतला नियम आहे. त्यानंतर तुम्ही आतमध्ये गार्ड चेंज करू शकत नाही. हा सुद्धा स्पर्धेमधला नियम आहे. त्यानंतर एखाद्या खेळाडूनं जर चेंडू फेकला, थ्रो गोलंदाजी जर केली तर त्या खेळाडूला मात्र स्पर्धेमध्ये आपण बॅन करतोय. हा एक कडक नियम या स्पर्धेमधला आपण ठेवलेला आहे. या स्पर्धेतले नियम आहे, त्यामुळे हे नियम तुम्ही थोडेसे पाळा. बाकीचा चांगला खेळ तुमच्यासाठीच आहे आणि जो संघ चांगल्या पद्धतीचा खेळ करेल, ज्याचा चांगला खेळ होईल तो नक्कीच सामन्यांमध्ये विजय संपादन होईल, यामध्ये कोणतीही शंका नाही. आता चेंडू तुम्ही हात लावू शकत नाही हा नियम मी म्हणेल हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुद्धा वापरला जातो आणि लेदर क्रिकेटमध्ये ज्यावेळेस तुम्ही मॅचेस फलंदाजांना चेंडू हाताळता येत नाही. चेंडू हाताळल्याबद्दल भारताच्या मोहितर अमरनाथला बाद दिलं गेलं होतं बघा. ऑस्ट्रेलिया विरोधामध्ये 1985-86 मध्ये मेलबर्नच्या आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यामध्ये मोहिंदर अमरनाथवर हा प्रसंग ओढवला होता. वैयक्तिक 15 धावांवरती असताना चेंडू खेळल्यानंतर अमरनाथनं चेंडू हाताने थांबवला आणि दक्षिण आफ्रिकेच्या DG कुलिनानाही मला वाटतं 1998-99 मध्ये डर्बन येथील वेस्ट इंडिज विरोधात अशाच प्रकारे बाद. चार रन. आता या चौकाराच्या साहाय्याने पुन्हा एकदा धावफलक करावागस टीम सुद्धा मला वाटतं जवळ आहे. तिथून जास्त त्यांचं अंतर नाही आणि जोपडचा संघ सुद्धा त्यांना जवळ आहे ही स्पर्धा. त्याच्यामुळे दोन्ही जवळचे आहेत आणि मला वाटतं एकाच तालुक्यामधलेच असावे. एकाच तालुक्यामधल्या 2 गावांची लढाई आहे. आज दोन तालुक्यात 2 गावांची लढाई तर आपण बघितलेलंच आहे. मात्र आज ही एकाच तालुक्यामधली 2 गावं समोरासमोर आहे. डीप कव्हर क्षेत्ररक्षक नव्हता तिथे आणि चेंडू सीमारेषा
दिया मुझे तुझे मैं खो नहीं सकता मैं मर जाऊंगा कितना पड़ जाए ये सनम 4 रन 2 चौकार आतापर्यंत आणि स्क्वेअर लेग वाघाची दहाड षटकार. दोन चौकारानंतर आलेला एक पॉवरफुल षटकार. सुधीर गावडे ऑन स्ट्राईक अहिल्या हॉटेलचे ओनर प्रोप्रायटर आहेत आणि त्यांच्या बॅट मधनं आलेला तो एक खणखणीत फटका होता. दोन चौकार एक षटकार बरेच महागडं षटक आतापर्यंत आतमध्ये तुम्ही पाहिलेला आहे. संतोष लष्कर बाद झाला लवकर मात्र त्याची कमी जी पुढे धावींची होती ती आता सुधीर गावडेनं आतमध्ये भरून काढलेली आहे. 2 षटकं संपली होती. तिसऱ्या षटकामध्ये तो अगदी आक्रमक झालेला आहे. आता त्याने खोऱ्याने धावा ओढायला सुरुवात केलेली आहे. 10 धावपलीवरती आहेत. टोटल 34 ऑन बोर्ड. 34 धावपलीवरती षटक क्रमांक 3चा खेळ पण पाहतो प्रगतीपथावरती सुरू असताना. क्रिकेटचा खेळ असाच आहे. तुम्हाला तो आनंद देईल मात्र तो सहजासहजी देणार नाही. हा खेळ कोणाला दैवाचा कळला हा खेळ कधी कोणाला दैवाचा कळला नाही असा अनिश्चितीने भरलेला क्रिकेटचा खेळ तुम्ही आतमध्ये पाहताय. थ्रो केला होता मात्र तो चेंडू एस्टरवरती आदळू शकला नाही. तिथे ओव्हरची दुसरी धाव सुद्धा पळून पूर्ण होणार आहे. हे क्रिकेट अनिश्चित आहे. या खेळामध्ये क्रिकेटचं भविष्य सांगणारं ज्योतिष अजून जन्माला आला नाही. त्यामुळं कधी काय होईल या खेळामध्ये कोणी ठामपणे सांगू शकत नाही. कित्येक वेळा अंदाज लावले सुद्धा जातात आणि कित्येक वेळा अंदाज चुकले सुद्धा जातात. आता इथे तुम्ही पहा पहिली 2 षटकं परिस्थिती वेगळी होती. तिसऱ्या षटकामध्ये ती परिस्थिती आता बदललेली आहे आणि ती परिस्थिती आता इथून पुढे कशा पद्धतीने बदलत राहील हे सगळं आपल्याला पाहायचंय. दुपारच्या सत्रामध्ये आपण आहोत. पहा डावकऱ्याचा जो प्लेअर आहे स्ट्राईक एंडला 36 ऑन बोर्ड. 36 धावा षटक क्रमांक 3 संपल्याचा इशारा मेहतांनी इथे दिलेला आहे. 3 षटकं संपली. 36 धावा धावपलीवरती 1 गडी बाद. प्रवीण एक षटकार प्रवीणनं खेळलेला आहे मात्र तुम्ही प्रत्येकच चेंडूवरती षटकार खेळू शकत नाही. जो चांगला चेंडू आहे त्या चांगल्या चेंडूचा सन्मान मान देण्याचं कामही तुम्हालाच करावं लागतं. कारण हा क्रिकेट तुम्ही पहा जे आता चांगले गोलंदाज आहेत ते सुद्धा तुम्हाला सहजासहजी षटकार मारू देणार नाही. आणि प्रत्येक चेंडूवरती सिंगल डबलच्या सायनं जरी तुम्ही धावा चालू ठेवल्या तरी तुम्ही एक चांगला माफक आव्हान समोरच्या प्रतिस्पर्ध्याशी उभी करू शकता. यामध्ये कोणतीही शंका नाही. त्यामुळे धावा येणं गरजेचं आहे. तर कुठून येत आहे त्याला मी महत्व जास्त देणार नाही मात्र धावा तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आज प्रचंड मोठा प्रेक्षक वर्ग ऑनलाईन व्ह्यूवर्स जोडला जातोय. www.chauka.in च्या माध्यमातून या स्पर्धेचं लाईव्ह टेलिकास्ट आहे. आज बऱ्याचशा प्रेक्षकांनी सुद्धा ही स्पर्धा पाहण्यासाठी इथे प्रतिसाद चांगला दिलेला आहे. कारण तुम्ही पाहता कोणताही खेळ ज्यावेळेस असतो प्रेक्षक हा दुवा असतो आणि आज प्रत्येक ग्रामीण भागामध्ये मी पाहतो प्रेक्षकांची चांगली गर्दी आहे. लैलूट अथांग सागराचा जिथे नजर जाईल तिथे प्रेक्षक राजा पोचलेला असतो. आज विकी लोखंडे सुद्धा जोडलेले आहेत. आज ते सुद्धा बरेचसे दूरवरनं ही स्पर्धा पाहण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचा मित्रपरिवार त्यांच्या सोबत आहे. आज लॉयन्स क्रिकेटला बोरी पार्टी हा संघ येत्या काही वेळात तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळेल. दुसऱ्या साईडनं वाळकी 11 सारखा संघ आज हे टेनिस क्रिकेटमधलं ताकदवान खेळाडू आहे. आज लॉयन्स संघाची मला वाटतं माझ्या प्लेइंग 11 लिस्ट माझ्या समोर आहे. आज संदीप लोणकर डावकऱ्याचा खेळाडू संघाचं नेतृत्व करताना तुम्हाला बघायला मिळेल. आज सतीश थोरात आहे. प्रदीप ताडगे अर्थात सोनू ताडगे आहे आणि बरेचसे मोठ्या खेळाडूंचा सुद्धा समावेश आहे. जय थोरात सुनील थोरात त्यांचे चिरंजीव आहेत. सुधीर थोरात वैभव जाधवचा सुद्धा खेळ तुम्हाला यानंतर आतमध्ये बघायला मिळेल. अशी भरघोस मोठी लाईन आहे. आज लॉयन्स क्रिकेटला बोरी पारते तो सुद्धा संपूर्ण ताकदीने आलेला आहे. 1 लाख रुपयांचं प्रथम पारितोषिक आहे.
आणि ते पारितोषिक पटकवण्यासाठी ती शर्यत सुद्धा मोठी आहे. यादी म्हटलं की ज्यावेळेस तुम्ही 5 किलोमीटर पळायला खेळायला दिसलं की तुझ्या विजयाचं रहस्य काय, तो 5 किलोमीटर पळायला खेळाडूचं विजयाचं एकच रहस्य सांगेल की मी कुठेही थांबलो नाही. सातत्य महत्वाचं असतं आणि ते सातत्य तुमच्याकडे असल्यानंतर सहजासहजी तुमचा पराभव तुमचा दुसरा कोणीही करू शकत नाही. लढाई महत्वाची आहे, सामने महत्वाचे आहेत, जिंकणाऱ्याला संधी आहे, तर जो पराभूत ठरेल त्यांचा प्रवास इथे थांबणार आहे. त्यामुळे तुम्हाला प्रत्येक सामना हा जिंकण्यासाठीच खेळायचा आणि प्रत्येक सामना हा तुम्हाला फायनल सारखाच आहे. हे जग सुद्धा हारणाऱ्याला कधी दुसरी संधी देत नाही आणि इथे सुद्धा निखिल भैया भापकर आहेत आणि मयूर भापकर आहेत, त्यांनी सुद्धा हारणाऱ्याला दुसरी संधी दिलेली नाही. त्यामुळं इथे जिंकावंच लागेल. त्यामुळे आता हा जिंकण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न प्रत्येकाला करायचा आहे. यश कष्ट आहे, संघर्ष यशाचा मार्ग आहे, मी एकमेव सांगितलेला आहे. आणि तुम्हाला जर जास्त संघर्ष आयुष्यामध्ये करायला लागत असेल तर स्वतःला खूप नशिबान समजा, कारण संघर्ष करण्याची संधी सुद्धा त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये ती क्षमता असते. बरता केव्हाही येतं पण जगता आलं पाहिजे, सुख भोगता केव्हाही येतं पण दुःख पचवता आलं पाहिजे. यशानं माणूस उंच जातो, पाय जमिनीवरती ठेवता आले पाहिजे, मिळालेल्या यशात समाधान मानून आनंदी जीवन तुम्हाला जगता आलं पाहिजे. ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. पाप काय कसंही करता येतं पण पुण्य करता आलं पाहिजे. ताट काय कोणीही राहतं पण जरा झुकून वागता आलं पाहिजे. 39 धावा धावपलकीवरती आहेत. ठेच ही जीवनात लागत असते, सहन ती करता आली पाहिजे आणि मलमपट्टी करून तिला पुन्हा चालता आलं पाहिजे. ती कंटेन्सिटी, सातत्य ज्याला म्हटलं जातं, सातत्य खूप महत्वाचं आहे. ते सातत्य तुमच्याकडे असलंच तंत्र शुद्धता, एक सातत्यपूर्ण खेळ. मोठा फटका खेळण्याचा पुन्हा एकदा हा प्रयत्न होता. इथे मात्र बॅट आणि बॉल तसं प्रवीण बरेचसे चेंडू बीट झालेला आहे. आज तो प्रयत्न करतोय. तुमचं मानसिक संतुलन किती महत्वाचं असतं पहा क्रिकेट खेळ खेळताना. मी सातत्याने यावरती जोर देत असतो की तुम्ही डोक्याने क्रिकेट खेळ खेळणार. पहा हा खेळ डोक्याने खेळला जातो, हा ताकदीचा खेळ नाही. आज बापूंचं सुद्धा आगमन इथे झालेलं आहे. देशमुख सर सुद्धा इथे उपस्थित आहेत, आपण सुद्धा उपस्थित आहात. त्यांचं सुद्धा आम्ही इथे स्वागत करू मनापासून. आज क्रिकेट जगलेली ही लोक आज आपल्या सोबत आहेत, त्यांनी क्रिकेट जवळून पाहिलेलं आहे. की तुमचं मानसिक संतुलन खूप महत्वाचं असतं. या विषयावरती आपण दुसऱ्या इनिंग मध्ये बोलू की तुमचं मानसिक संतुलन जागेवरती तुम्हाला ठेवायचं असेल, त्याला सोप्या भाषेत कॉन्सन्ट्रेशन असं म्हटलं जातं. त्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे. धावपलकीवरती मी जातो. षटक क्रमांक 4चा खेळ सुरू असताना 40 धावा धावपलकीवरती आहे. एकच गडी बाद आहे. संतोष लष्करे बाद झाला. त्यानंतर मात्र कोणताही फलंदाजांना आपले विकेट समोरच्या गोलंदाजाला घेऊ दिली नाही. अगदी चिकटून उभे आहेत. त्यांनी मात्र मैदानाचा ताबा सोडला नाही. एक चांगली भागीदारी तुम्हाला दोन खेळाडूंमध्ये बघायला मिळाली. एक डावखऱ्या हाताचा खेळाडू आहे, एक उजव्या हाताचा खेळाडू आहे. लेफ्ट हँड आणि राईट हँड असं कॉम्बिनेशन असणार ही खेळी तुम्ही पाहता आतमध्ये. अगदी शांत पद्धतीने सामना सुरू आहे. दुपारच्या सत्रामध्ये आपण आलेलो आहोत आणि हळूहळू आपण पाहतो अगदी आता पुढे जातोय. सामना 4 षटकांचा आहे, मात्र 4थं षटक आता ही धावपलकीवरती. हा चेंडू सरळ टाकण्याचा फटका, पाठीमागे क्षेत्ररक्षक आहे उभा आणि तो चेंडू सीमारेषेच्या आतमध्ये थांबवतोय सुद्धा. तोपर्यंत गुड रनिंग दोघांमध्ये. 2 धावा पळून पूर्ण होतील आणि ह्या 2 धावेनं षटक क्रमांक 4 म्हणजे इनिंग क्रमांक 1चा खेळ संपतोय. 4 षटकं संपली. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये करा वागस 3 धावपलकीवरती बनवतोय. 42 ऑन बोर्ड, 42 धावा. तर चोपडस टीम तुम्हाला येणाऱ्या 24 चेंडूमध्ये 43 धाव्यांचं हे टार्गेट असणार आहे. 43 धाव्यांचं टार्गेट असेल. आपण दुसरा सामन्याचा टॉस या ठिकाणी करणार आहोत. जर वाळकी संघाचं कोण या ठिकाणी उपस्थित असेल तर आपल्याला विनंती आहे की तुम्ही निखिल भाईंशी येऊन संपर्क करा. आणि अजूनही जर कोणता नवीन संघ असेल, लॉयन्स क्रिकेट क्लब बोरी पार्टी संघ सोडून जर अजून दुसरं कोण असेल इथे उपस्थित, तर आपल्याला विनंती आहे की आपण या इथे या आणि आपली नाव नोंदणी करून घ्या.
समजा Roshi, Roshi, Mangesh, Mangesh. Roshi, Mangesh, Mangesh. चला फिल्डिंग टीम घ्या आपल्या क्षेत्ररक्षण जागेवरती. दोन फलंदाज आलेले आहेत. प्रथम पारितोषिक या स्पर्धेमध्ये 1,00,000 रुपयांचं आहे, जे विजेता संघाला उद्या मिळणार आहे. कार्यक्षम नगरसेवक खडकी पुणे माननीय श्री दुर्योधन बापू भापकर यांच्या वतीनं आपण पाहतो या स्पर्धेमध्ये पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक जो या स्पर्धेचा चॅम्पियन ठरेल, जो या स्पर्धेचा मानकरी असेल, जो राजा असेल, त्याला 1,00,000 रुपयांचा पारितोषिक उद्या रोख पद्धतीने मिळणार आहे. तर या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकावरती जो संघ असेल त्या संघाला तब्बल 51,000 रुपयांचं द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असेल आणि त्या 51,000 रुपयांचं पारितोषिक माननीय श्री गणेशदादा भापकर मेंबर आहेत, माननीय श्री ताराचंद्र जगन्नाथदादा भापकर, राहुल भैया भापकर, राजेंद्र दादा भापकर आणि प्रवीण दादा जगताप या सर्व मान्यवरांच्या वतीने उद्या द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक असणाऱ्या संघाला ₹51,000 इथे दिले जाणार आहे. तर तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये ₹25,000 आहे. माननीय श्री मारुतीदादा भापकर MP कंस्ट्रक्शनचे ओनर प्रोप्रायटर आहेत आणि कैलासवासी गणेश विठ्ठल भापकर यांच्या स्मरणार्थ त्यांनी ₹25,000 तिसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक इथे ठेवलेलं आहे. हा चेंडू मिड विकेट मध्ये क्षेत्ररक्षक समोर आहे, चेंडू थांबवेल तो सीमारेषेच्या आतमध्ये. तर या स्पर्धेमध्ये तुम्ही पाहता चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक ₹21,000. माननीय श्री माणिक दादा काळे, माजी सरपंच पळशी, माननीय श्री संतोष दादा भोंडवे प्रसिद्ध उद्योजक आहेत आणि जे गणेश ग्रुप बेलसर कैलासवासी रखमाबाई पवार यांच्या स्मरणार्थ हे पारितोषिक तुम्ही पहा. ₹21,000 चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या स्पर्धेमध्ये मान्यवरांनी ठेवलेला आहे. हा चेंडू सरळ बॅटने खेळला फटका, एक टप्पा घेतो हा चेंडू सीमारेषा बाहेर. रिव्हर्स फुल पॉवरफुलचा हा फटका खेळण्याचा प्रयत्न, तो रिव्हर्स फुलचा स्विच हिट ज्याला म्हटलं जातं.
अशी 4 पारितोषिक या स्पर्धेमध्ये विजेत्या संघाला उद्या या ठिकाणी देण्यात येणार आहेत. तर पारितोषिक निखिल. भरपूर आहे. निखिल वैयक्तिक पारितोषिक सुद्धा आहेत. त्या बाटली, पारितोषिकांकडे बाटली. सुद्धा आपण जाऊ. बेस्ट बॉलर, बेस्ट बॅट्समन या स्पर्धेमध्ये पारितोषिक आहेत. हा चेंडू मिड विकेट, सीमारेषा बाहेर. संतोष जो गोलंदाजी मार्कवरती आहे तो अनुभवी आहे. मात्र इथे तुम्ही पाहताय त्या अनुभवी गोलंदाजावरती आता प्रचंड मोठा हल्ला इथे कोकणच टीमच्या खेळाडूंनी चढवलेला आहे. 12 धावा धावपलीवरती पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतो. या ठिकाणी आता प्रगती पदार्थ सुरू असताना टार्गेट घेतलं पास समोर आहे. ते 43 धाव्यांचं टार्गेट घेऊन तो संघ आतमध्ये उतरला होता. त्यामध्ये आता पहिल्या ओव्हरमध्ये सुरुवात मात्र खूप चांगल्या पद्धतीची इथे चोपडस टीमनं केलेली आहे. हा चेंडू पुन्हा एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आहे. अपील मेन पंचांकडे आणि कोण पहिला फलंदाज बाद. रोशी मंगेश पहिल्या षटकाचा खेळ सुरुवात अफलातून होती. मात्र संतोष लष्करानं सुद्धा टिक फॉर टाइम तशाच तसं उत्तर दिलेलं आहे. बॅट विकेट घेणारा तो चेंडू होता. विकेट किपरनं चूक केली नाही. त्याने आपल्या हातामध्ये तो चेंडू टिपला आणि पहिला फलंदाज कोसळला. 43 धाव्यांचं हे टार्गेट आहे. टार्गेट मापक आहे. या मैदानावरती किंवा या खेळपट्टीवरती पहिल्या दिवसापासून फलंदाजांचं जास्त वर्चस्व आहे. गोलंदाजांना मात्र इथे जास्त काही अजून करता आलं नव्हतं. मात्र गेली काही 2-3 दिवसांमध्ये काही गोलंदाजांनी सुद्धा या खेळपट्टीवरती चांगली गोलंदाजी केलेली आहे. आणि जे लो स्कोरिंगचे सामने असतात ते लो स्कोरिंगचे सामने सुद्धा कित्येक वेळा या मैदानावरती जास्त रंगतदार झालेले आहेत. त्यामुळे आता हा सामना सुद्धा तितकाच रंगतदार होईल यामध्ये कोणतीही शंका नाही. वाईट बॉलचा हा इशारा मेन पंचांनी दिलेला आहे. एका अतिरिक्त धावेने धावफलक पुढे सरकेल. धावफलकीवरती 13 धावा. पहिल्या षटकाचा खेळ प्रगती पदार्थ सुरू असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 43 धाव्यांचं टार्गेट आहे. तुम्ही काल सामना पाहिलेला आहे आपला भारत ऑस्ट्रेलियाचा. आज संपूर्ण जगामध्ये आपल्या टीमचं चांगलं आज मोठ्या मनाने कौतुक होतंय. रवी शास्त्रींकडनं सुद्धा या खेळाडूंचं भरपूर त्यांनी कौतुक केलं आणि तो कौतुकास्पद खेळ खऱ्या अर्थानं टीम इंडियानं केला. षटक क्रमांक 1चा खेळ संपला आणि एक षटक संपल्यानंतर धावफलकीवरती 13 धावा, 1 गडी बाद. आतापर्यंतची ही परिस्थिती आहे. टीम इंडियानं मिळालेल्या या कसोटीमधील अशक्यप्राय विजयावरती आज जगाला अजूनही तो विश्वास बसलेला नसेल कदाचित मी म्हणेन. कारण तो खेळ तसा होता. अनेक संकटांचा सामना करताना अजिंक्य रहाणेनं आणि टीम इंडियानं ऑस्ट्रेलियावरती 2-1 असा मालिका विजय मिळवला आणि तोही त्यांच्याच घरच्या मैदानावरती. हे खूप महत्वाचं आहे. 2018-19 मध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियानं 71 वर्षानंतर ऑस्ट्रेलियात कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता आणि त्याचीच पुनरावृत्ती 2020-21च्या मालिकेत अजिंक्यनं करून दाखवली. ब्रिस्बेन कसोटी टीम इंडियानं 3 विकेट्स राखून विजय मिळवत मालिका खिशात घातली. या विजयानं मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्रीनं टीम इंडियाचं बरंचसं कौतुक तोंड भरून केलं आणि आज संपूर्ण भारतामध्ये टीम इंडियाचं सुद्धा ते कौतुक होतंय. रिषभ पंतनं विजय चौकार मारल्यानंतर शास्त्री सुद्धा आपण पाहतो ते दगावट तुम्ही पाहिला असेल काल. अगदी गहिवरून त्यांना आलं होतं. याबरोबर ऑस्ट्रेलियाला पराभूत करणाऱ्या भारतीय संघाला पाहून डोळ्यात पाणी दाटून आल्याचं शास्त्रींनी सुद्धा सांगितलं आणि 36 ऑल आऊट ते ऐतिहासिक मालिका विजय यासाठी भारतीय खेळाडूंनी जो धाडस आणि दृढ निश्चय दाखवला
त्याबद्दल आपण त्यांचं नक्कीच मनापासून कौतुक करू. आज सामने आपल्या मैदानामध्ये जे सुरू आहेत ते सुद्धा महत्वाचे आहेत. आज सामना पहिलाच आहे. करावागत विरोधामध्ये चोपडस या दोन संघांमध्ये ही लढाई आहे. शेवटच्या 18 चेंडू शिल्लक आहेत आणि 18 चेंडू मध्ये 30 धावींची गरज अजून मैदानामध्ये इथून पुढे आहे. 18 चेंडू आणि 30 धावींची गरज असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये पाहताय. पारितोषिक मोठे आहे मात्र पैसा हा फार काही नाही. पण असं म्हटलं जातं सर्वात पैसा सुद्धा नाही. आज पारितोषिक मोठा आहे. आज तुमचं टीम मॅनेजमेंट कसं याला सुद्धा मी म्हणेल खूप महत्वाची गोष्ट आहे. कारण आज ग्रामीण भागातले प्लेअर खेळतात त्यांना मी सांगितलं ग्रामीण भागातले खेळ हा खेळला जातो तो एक आवड एक छंद किंवा क्रिकेटवर असणार एक प्रेम. प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट वेगळं झालं. ते व्यावसायिक क्रिकेट खेळतात प्लेअर की ते पैसा कमवण्यासाठी त्यांचं क्रिकेट खेळत असतात. त्यांचा तो व्यवसाय आहे. हा चेंडू मिड विकेट 7 फूटवरती जात आडवा बॅटचा चेंडू क्षेत्ररक्षक मागे उभा आहे. झेल टिपला. रोशी रोशी मंगेश मंगेश दुसरी नाही का वाटली फटका चांगला होता मात्र मागे क्षेत्ररक्षक उभा होता त्यानं तो झेल टिपला. दुसरा फलंदाज तो कोसळतो. 1 लाख रुपयांचं पारितोषिक मोठा आहे. आज गावासाठी तुम्ही खेळताय. आज गावाची टीम मधून सगळे प्लेअर आपण पाहतो इथे खेळतात. कारण एक गाव एक टीम अशा 8 आपण ठेवलेले आहे. त्यामुळे आता हे पारितोषिकाकडे जास्त लक्ष खेळाडूंचं कधी नाही. इथं सामना जिंकण्यासाठी आपल्या गावासाठी आपण खेळतो हे खूप महत्वाचं आहे. ज्या गावानं आपल्याला नाव दिलं त्या गावासाठी या लढाई आहेत. शॉर्ट पिच चेंडू होता. क्षेत्ररक्षक नाही तिथे कुठेही दूरवरती. एक टप्पा फाईन लेग चेंडू सीमारेषा पार. चार रन या चौकाराच्या सायरा धावपलीवरती 18 धावा धावपलीवरती आहे. आनंदासाठी काही खेळाडू खेळत असतात. मी सातत्यानं सांगतो आनंद ग्रामीण भागात बराचसा मोठा आहे. क्रिकेट खेळणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. वाळकी 11 या संघाचं आगमन होत आहे. आपण उपस्थित झालेला आहात. आपलं स्वागत आहे. रिव्हर्स हा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. हा चेंडू मात्र इथे बॅटवरती कनेक्ट होत नाही. मिडल झालं नाही. निर्धाव पद्धतीचा हा चेंडू आहे की आनंद हा खेळ खूप देतो आणि आनंद मिळवण्यासाठी अशा बऱ्याचशा मोठ्या स्पर्धा ग्रामीण भागामध्ये मी पाहतो. ज्या गाव चॅम्पियनच्या सुद्धा असतात. एक गाव एक टीम किंवा गाव चॅम्पियन गावातले सगळे प्लेअर खेळत असतात. आडवा बॅटना चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा बाहेर. एकोणीस धाव्यांची गरज आता सामना जिंकण्यासाठी आपण पाहतो इथून पुढे असणार आहे. सुरुवात खूप चांगली होती. पहिल्या षटकामध्ये त्या खेळाडूंना अफलातून सुरुवात करून दिली संघाला आणि ही सुरुवात सुद्धा आता कंटिन्यू आहे. फायनल
चेंडू अजून शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 12 चेंडूमध्ये सामना जिंकण्यासाठी अजून 15 धाबींची गरज कदाचित इथून पुढे आहे. 12 चेंडू 15 धाबींची गरज असणारा हा सामना अगदी जवळ आलेला आहे. तरी गो फॉर हाय आयडिया ज्याला म्हटलं जातं, तुमचे विचार खूप महत्वाचे असतात ह्या क्षेत्रामध्ये कार्यरत असताना. जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्याची ताकद मी सांगतो सातत्यानं तुमच्याकडे आहे. द ड्रीम्स द इम्पॉसिबल ड्रीम, जे अशक्य आहे ना ते स्वप्न तुम्हाला पाहता येणं गरजेचं आहे. टू फाईट द अनबिटेबल फोर्स, ज्या शत्रूचा कुणीही पराभव करू शकत नाही त्या शत्रू सोबत तुम्हाला युद्ध करता आलं पाहिजे. संघर्षाची तयारी त्यासाठी ठेवावी लागते. सत्य आहे, सत्यासाठी लढावं लागतं. मला सत्यासाठी लढायचंय, मला सत्यासाठी संघर्ष करायचा आहे. माझी त्यासाठी नरकात जायची सुद्धा तयारी आहे. मात्र त्यासाठी कारण सूर्य असणं गरजेचं आहे आणि इथे तशा प्रकारची कारणं आहेत. आज उंच विचार ठेवावे लागतील. 11 चेंडू शिल्लक आहेत आणि येणाऱ्या 11 चेंडू मध्ये 14 धाबींची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे आहे. 11 चेंडू 14 धाबींची गरज असणारा हा सामना आतमध्ये तुम्ही पाहताय. आजच्या दिवसातली पहिल्या क्रमांकाची लढाई आहे. करा वाघस विरोधामध्ये चोपडस, या 2 गावांची ही लढाई, एकाच तालुक्यामधली ही 2 गावं आहेत आणि त्या 2 गावांची ही लढाई तुम्ही आतमध्ये पाहताय. पॉइंट मध्ये हा चेंडू ढकलून दिला होता. माझे क्षेत्ररक्षक आहे, एक सिंगल धाव मिळेल. एका सिंगलच्या साहाय्याने पुन्हा एकदा मी कॅल्क्युलेशनमध्ये जातो. आता शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि 10 चेंडू मध्ये अजून 13 धाबींची गरज बघा सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. आता जितका सामना सोपा दिसतोय तो सोपा सामना नाही. 10 चेंडू 13 धावा जरी दिसत असले तरी क्षेत्ररक्षण करणारा संघ तो सहजासहजी तितक्या धावा बनवू देणार नाही, यामध्ये कोणतीही शंका नाही. आता ह्या 13 धावांमध्ये लढाई किती मोठी होणार आहे हे आता आपल्याला पाहायचंय. 10 चेंडू आता पहा, खेळाडूंनी या षटकामध्ये कोणताही मोठा फटका खेळण्याचा विचार सुद्धा केला. अगदी शांत पद्धतीनं बर्फाचा खडा डोक्यावरती घेऊन ते शांत खेळत आहेत. इथे त्यांनी मोठा फटके खेळण्याचा प्रयत्न केला नाही. कदाचित ती वादळापूर्वीची शांतता आहे का? वादळ येण्याआधी एक पान सुद्धा हलत नाही आणि वादळ आल्यानंतर एक पान सुद्धा दिसत नाही, अशी परिस्थिती तुम्ही बघत असता. वाळकी 11 संघाच्या संघनायक आणि लॉयन्स क्रिकेटला बोरी पारदी संघाच्या संघनायक, आपल्याला विनंती आहे आपण ताबडतोब टॉस करण्यासाठी या. वाळकी टीम आणि लॉयन्स टीम, तुम्ही 2च संघ अवेलेबल आहात. तुमचा सामना यानंतर लगेच होईल. आता इथे 3री ओव्हर चालली म्हणजे तुमचा सामन्याचा टॉस आता इथे करून घेणं गरजेचं आहे. लॉयन्स संघाचे संघनायक आणि वाळकी टीमचे संघनायक आपण इथे या. शेवटचे चेंडू शिल्लक आहेत आतमध्ये 11. 8 चेंडू मला वाटतं शिल्लक आहेत आणि 11ची अजून गरज आहे. 8 चेंडू आणि 11 धाबींची गरज असणार हा सामना तुम्ही आतमध्ये पाहताय. जेवणात सुद्धा तेच लोक यशस्वी होतात का ज्यांना बघून लोकांना वाटतं हे आयुष्यात काहीच करू शकणार नाही आणि जे अशक्य आहे ते शक्य करून दाखवण्यामध्ये एक वेगळी मजा आहे. मागे फिरण्यासाठी सुद्धा तेवढंच अंतर चालावं लागतं की जेवढं आता तुम्ही इथे येण्यासाठी चाललेला आहात. त्यामुळे आता दोन्ही संघांना इथून मला वाटतं मागे रिकाम्या हाती जायचं नाही. चेंडू शिल्लक राहतील 7 आणि 7 चेंडू मध्ये अजून 10 धाब्यांची गरज आता सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. 7 चेंडू 10 धाब्यांची गरज असणारा हा सामना तुम्ही आतमध्ये पाहताय. प्रचंड मोठी लढाई आहे. करा वाघस विरोधामध्ये चोपडस, या 2 संघांची ही लढाई आहे. एका गावातल्या आहे, कदाचित एकमेकांचे मित्र सुद्धा असतील. मात्र आज एकमेकांचे मित्र हे एकमेकांचे प्रतिस्पर्धी म्हणून आहेत. कारण आज दोघांनाही जिंकायचंय. कोणी हार मानण्यासाठी इथे आला नाही. दुसरी धाव पळून पूर्ण झाली आणि ह्या दुसऱ्या धावेनं षटक क्रमांक 3 संपलं. 3 षटकांचा खेळ संपतोय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जाईल. शेवटचे 6 चेंडू शिल्लक राहतील आणि शेवटच्या 6 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 8 धावींची गरज आता इथून पुढे आहे. 6 चेंडू 8 धावींची गरज असणारा हा सामना, ते सांगितलेलं आहे, आनंद देणारी स्पर्धा आहे. प्रत्येकाच्या सुखाच्या कल्पना वेगवेगळ्या असतात आणि प्रत्येकाची व्याख्या वेगळी आणि अनिवार्थ काढण्याची प्रत्येकाची पद्धतही वेगळी असते. आता तुम्ही पहा, आपल्याला कालच्या दिवसाची कधीही खंत नसावी. आजचा दिवस आपल्याला मर्जीनं जगता यावा आणि उद्याच्या दिवसाची आपल्याला चिंता नसावी. हे खूप महत्वाचा भाग आहे. त्यामुळे आजचा दिवस तुमच्या हातामध्ये आहे. जे काय करायचं ते तुम्हाला आजच करायचं आणि आताच करायचं. शेवटचे 6 चेंडू शिल्लक आहेत. 8 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे आहे. त्यामुळे आता लढाई मोठी आहे. बघायचं येणाऱ्या
इथून पुढच्या चेंडूमध्ये काय होणार आहे तुम्ही आता सत्य आहे जे तुम्हाला मान्य करावं लागेल 6 चेंडू 8 देर आर 3 थिंग्स कॅन नॉट बी चेंज 3 गोष्टी आपल्याला कधी बदलता येत नाहीत किंवा त्या लपवता येत नाही त्या 3 बाबी म्हणजे तुम्ही सत्य चंद्र आणि सूर्य तथा मग तथागत गौतम बुद्धांचं ते वाक्य आहे आणि स्वामी विवेकानंदाने सांगून ठेवलेलं आहे की बा दिवसभरामध्ये तुम्हाला एकही अडचण जर आली नाही तर तुम्ही कोणत्या तरी चुकीच्या रस्त्यावरनं जात आहात असं समजावं म्हणजे अडचणी येणार आहे त्यामुळे आता त्या अडचणीवरती मात करत करत तुम्हाला विजय संपादन करायचा आहे 6 चेंडू शिल्लक आहेत 8 धावींची गरज सामना जिंकण्यासाठी इथून पुढे सामना रंगतदार होईल यामध्ये कोणतीही शंका नाही बघायचे शेवटचे 6 चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज आहे अजय लष्करीच्या हातावरती हा चेंडू ठेवलाय जो शेवटचे 6 चेंडू टाकेल आणि समोरच्या टीमला अजूनही जिंकण्यासाठी 8 धाबींची गरज आता इथून पुढे आहे हो पहिला चेंडू यावेळी डान्सिंग डाऊन द विकेट 1-2 पावले पुढे सरसावत हा चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता बॅट बॉलचा संपर्क होत नाही तिथे आता चेंडू शिल्लक असतील 5 आणि 5 चेंडू मध्ये 8 धाबींची गरज आता सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे 5 चेंडू 8 आज सगळं मैदान दोन्ही खेळाडूंकडे खेळण्याची ताकद आहे आज सगळीकडे फटके आपण बघितलेले आहेत आज स्क्वेअर कट तुम्ही कव्हर ड्राईव्ह ऑफ ड्राईव्ह तुला स्वरे एक साथ मजा तुला स्वरे एक गरज 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 4 चेंडू मध्ये 8 धाव्यांची गरज सामना जिंकण्यासाठी आता इथून पुढे आहे 6 चेंडू 8 ची गरज असणारा सामना अगदी आता 4 चेंडू 8 वरती येऊन थांबलेला आहे गोलंदाजाने केलेली अफलातून सुरुवात ही शेवटच्या षटकामध्ये पहिला चेंडू त्याने निर्धाव टाकला आणि दुसऱ्या चेंडूवरती मात्र फलंदाजाला अगदी क्लीन बोल्ड केला आणि त्याला माघारी पाठवून दिलेला आहे तर आता नवीन खेळाडू आपण पाहतो जर्सी क्रमांक 10 परिधान करून आतमध्ये हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न ओव्हरथ्रो केलेला आहे मात्र धाव घेण्याचा प्रयत्न केला नाही जो खेळाडू तुम्ही आता स्ट्राईक एंडला पाहताय त्यानं बरेचसे चेंडू आतापर्यंत खेळलेले आहेत आणि तो एका साईडनं सेट आहे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि 3 चेंडू मध्ये 7 धावींची गरज आता सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे गणेश ऑन स्ट्राईक गणेश एका साईडने लढतोय तो आज पुरेपूर एका साईडने त्याने किल्ला लढवलेला आहे आणि आता शेवटचे 3 चेंडू त्याला खेळायचे आणि समोरच्या संघाला अगदी 7 धावा ते डिफेंड करतात किंवा 7 धावा वाचवण्यासाठी क्षेत्ररक्षण करणारा संघ तयारीला लागलेला आहे इफ यू डोंट गिव्ह अप यू स्टील हॅव अ चान्स गिव्ह अप द ग्रेटेस्ट फ्युचर ज्याला म्हटलं जातं जर तुम्ही तुमचं ध्येय अजूनही सोडून देणार नसाल ना तर अजूनही तुमच्याकडे संधी आहे आणि खरं तर ध्येय सोडून देणं हाच मोठा पराभव आहे त्यामुळं लढाई महत्वाची आहे आणि हा सुद्धा चेंडू गणेशसाठी निर्धाव आहे आता हा निर्धाव चेंडू आता शेवटचे चेंडू शिल्लक राहतील 2 आणि 2 चेंडू मध्ये 7 धाबींची गरज आता सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे 2 चेंडू आणि 7 धावा प्रयत्नार्थी परमेश्वर सामना होता कुठे सामना आला कुठे आणि आता सामना इथून पुढे जाणार कुठे एका साईडनं सोपा वाटत होता सामना 6 चेंडू 8 मी त्यावेळेसही सांगितलं हा सामना जितका सोपा दिसतोय ना तो सामना तितका सोपा नाही 2 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 चेंडू मध्ये 7 धाबींची गरज सामना जिंकण्यासाठी आहे
एक एक धाव रोखण्यासाठी मैदानामध्ये संतोष लष्कर पुढे येऊन थांबतोय. मला वाटतं शॉर्ट लेगला थांबावा. सिली मिड ऑनला सुद्धा त्याला चान्स आहे थांबण्यासाठी किंवा शॉर्ट मिड ऑनला सुद्धा त्याला उभे केलं जाईल. आता तो थांबलाय कुठे? सिली मिड ऑन ज्याला म्हटलं जातं तिथे तो थांबलेला आहे. दुसऱ्या साईडला आपण पाहतो स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे एक खेळाडू उभा आहे. त्याला डीप स्क्वेअर लेग म्हटलं जातं. शॉर्ट थर्ड मॅन मध्ये एका प्लेअरला उभं करून ठेवलंय आणि 2 चेंडू आणि 7 धावींची गरज मैदानामध्ये आहे. हा चेंडू संतोष लष्कर धावतोय तिकडे आणि फलंदाज धावतोय. एक चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडू मध्ये 7 धाबींची गरज आता सामना जिंकण्यासाठी इथून पुढे आहे. सामना जर टाय तर मात्र सुपर ओव्हर. एक चेंडू शिल्लक आहे आणि एका चेंडू मध्ये 7 धाबींची गरज आणि सामना जिंकायचा असेल तर 7 बनवावे लागतील. षटकार जर खेळला तर बरोबरी सुटेल सामना. त्यामुळे आता एक चेंडूचा खेळ तुम्ही पाहताय. 10 क्रमांकाचा जर्सी परिधान केलेला खेळाडू स्ट्राईक एंडला आता नावाशी जास्त घेणं देणं नाही, कामगिरीशी घेणं देणं आहे. आणि हा चेंडू खूप चांगला टाकला आणि ह्या निर्धाव चेंडूने सामना संपतोय आणि सामना जिंकला. करावागस मनापासून अभिनंदन. टीम संतोष लष्कर आपली टीम घेऊन इकडे या. आपल्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब तुमच्या प्लेअरला इथे द्यायचा आहे. मॅन ऑफ द मॅचचा किताब आपण देणार आहोत. आपली टीम घेऊन या इथे समोर.